नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल पूजा म्हटले ब्लॉग यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते. तर मंडळी, आपण आज आलेलो शेतात. तर ही काल मी मिरच्याची आणि टोमॅटोची रोपं आणलेली, ती लावायचं आहेत आपल्याला. म्हणजे कसं होतंय, आता पाणी पाजले त्या दिवशी कांदा पण लावलेला आहे. ती 700-800 कांद्याची रोपं लावली ती, आणि त्याच्याच आता मला वाटतं की 6 का काहीतरी सऱ्या रिकामे सोडले ते त्यांनी. आणि मी 100 रोपं आणली ती मिरचीची, ती रोपं लावूया. आणि नंतर टोमॅटोची पण रोपं आणली ती. आपल्याला काय घरीच खायला पाहिजे, आपल्याला विकायचे आहे ना दृष्टिकोनाचा नाही आपण काही करत. आपल्या शेतातलं आपल्याला घरामध्ये खायला झालं तरी बाद झालं, तेवढा तरी खर्च वाचतोय. आणि मेथी पण आणल्या. मी त्या दिवशी लागण करताना मेथी लावलेली, लागण करताना मेथी लावलीच होती, ते आले उगवून. पण आता ते काढणार आम्ही खायला थोड्या दिवस, अजून मला वाटतं एक 10-12 दिवस लागतील त्याला खायला यायला. मग ती खायला येईपर्यंत हे उगवून येत्या, म्हणून अजून काकरून लावायचे. त्या दिवशी मी तुम्हाला वेगळी पद्धत सांगितलेली, आज आपण काकरी धरून लावायचे. चला सांगते व्हिडिओमध्ये कसं लावते ते. आणि त्या दिवशी लागण केली होती, आणि त्या दिवशी लागण केलेला व्हिडिओ टाकला होता बघा व्लॉग मी. तर आपली लागण केलेला ऊस किती उगवलाय ते पण तुम्हाला दाखवते. चला मग व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. बघा, मी रोपं आणली ती मिरचीची आणि टोमॅटोची, केवढे तुम्हाला दाखवते. ट्रे दिला होता त्यांनी, मी ट्रे मधून काढून आणले. हे बघा, टोमॅटोचं रोप आहे. आता ह्याच्या सकटच आपल्याला हे लावायचं आहे. हे टोमॅटोचं आहे आणि मिरचीचं दाखवते. हे बघा, मिरचीचं रोप आहे. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया लावायला. आता ह्या सरीला कांदा लावलाय, आता इथून लावूया. आता ही सरी रिकामी ठेवलेली आहे त्यांनी, म्हणजे ह्या 5-6 सऱ्या रिकाम्याच आहेत. ह्या सरीपासून हे आपल्याला लावायचं आहे. आता चला लावूयात. तुम्हाला दाखवते थांबा की आता हे बघा, इथे एक कोंब आलेला आहे, इथे एक कोंब आहे आणि इथे एक कोंब आहे, इथे एक कोंब आहे. आता ह्याच्या इथं लावते मी, म्हणजे कुळवल्यानंतर कुळवताना ह्याला काही प्रॉब्लेम येणार नाही. हे बघा, इथं पण इथं लावूया, म्हणजे दोन्ही कोंबांच्या मध्ये लावायचंय असं आईने सांगितलंय बरं का. मला काय एवढं नाही माहिती अजून शेतीतलं, जेवढं माहिती आहे तेवढं तर करायचं. बघा, लावलेलं आहे. आता ह्याच्या पुढच्या साईडला म्हणजे थोडस जास्तच अंतर ठेवायचं आणि मग लावूया. बघा, लागलेलं आहे मस्त. आणि ह्याला पाण्याची पण काही गरज नाही, कारण आता ह्याला लागण आहे म्हटल्यानंतर पाणी हे पाजतच राहतात सारखं शेताला. आणि ही ओल आहे बघा किती, त्यामुळे काही पाणी टाकायची गरज नाही एक्स्ट्राची. उन्हाळ्याच्या टायमापर्यंत येते हे. ह्याला म्हणजे उन्हाळ्याच्या टायमापर्यंत ह्याला मिरच्या लागते त्यामुळं चटणीला पण होते त्या, घरात खायला पण होते त्या, विकत आणायची गरज नाही. तर ह्या आधी की नाही, मला वाटतं माझं लग्न झालं त्यावेळेला बघा, मी एक 300 ते 400 रोपं लावलेली मिरचीची. त्यावेळेला मला माहिती झाले कसं असतं, किती दिवस लागते ती मिरचीच्या म्हणजे रोपांना मिरच्या यायला, किंवा त्याला कुठली फवारणी मारायची वगैरे वगैरे सगळं जास्त करून माहिती झाले. मग आता एवढं काही लावणार नाही मी, फक्त 100च रोपं आणली ह्या वेळेला. शंकेश्वरी का काहीतरी ह्या मिरचीचा प्रकार आहे असं तो माणूस म्हणत होता, असं ऐकल्यासारखं झालं मला.
आणि काल असंच आम्ही गेलेलो म्हणजे ताकारीला गेलेलो बाळूमामाला. मग तिथून येता येता पलूसमध्ये पण गेलेलो, म्हणजे मागच गेलो 11 किलोमीटर, कारण आम्हाला कोंबड्यांची जाळी घ्यायची आहे, ती जाळी बघायची होती आम्हाला. तर दुकानाचं बंद होतं. मग येता येता रोपं पण घेतली. आम्ही दुसरीकडून आणतो कायम रोपं, काले म्हणून आहे इथं, तिथून आणतो. पण तिथं आम्हाला म्हणजे चांगली रोपं मिळतात आणि स्वस्त पण मिळतात, म्हणून जास्त आणायचं म्हणून मी जात असते तिथं कायम. पण ह्या वेळेला आम्ही पलूसमधून आणले, तर तिथं मला 2 रुपयाला 1 रोप मिळालेलं आहे. जरा महागच मिळालं म्हणून मी फक्त 100च आणलं. आणि कसं होतंय, जास्त पण काही गरज नाही ह्याची आणायची म्हणून. तर साधारणतः की नाही लईत लई एक 3 ते 4 महिने लागते ती बघा आपल्याला मिरचीच्या रोपाला मिरच्या लागायला. आणि एकदा तोड चालू झाली की नाही मिरच्यांची, मग काय ऐकत नाही बरं का. खायला पण पुरतंय आणि त्याच्यावर ज्या पिकलेल्या मिरच्या आहेत का नाही, मी ते तोडून भर येईल तसं तोडून वाळवून सुकवून त्याला आपल्या वर्षभरासाठी टिकवण्यासाठी आपण चटणी करतो की नाही घरामध्ये, ती चटणी मी बनवते. मसाला वगैरे तेवढाच आणते, पण हे घरचं होतंय की नाही, जास्त पैशाचा जो माल असतोय तो आपण घरातच करतो, म्हणजे शेतामध्ये पिकवल्यामुळे आपला तो खर्च वाचतोय. आणि ही मेथी पण मी काकरून लावलेली आहे बघा. त्या दिवशी मी अशीच टाकलेली, पाणी चालू होतं त्यामुळं लागणीच्या टायमाला. तर आता ह्या वेळेला काकरून लावल्या, ती आल्या आता. मला वाटतं 1-2 आठवडे लागतील त्याला खायला यायला, त्या भाजीला. ती खाल्ली की तोपर्यंत ही येते उगवून, त्यामुळे विकत आणायची काही गरज नाही. तर बघू शकता ही आम्ही लागण केलेली, ती उगवून कसला भारी कोंब आलेला आहे. ती सगळी लागण मस्त अशी आलेली. नंतर आमची सासू आणि टोमॅटोची 10 रोपच फक्त आणलेली मी, ती पण लावून घेतली. आणि जास्त आणलेली नाही ती, का सांगू का, त्याचा लयच पसारा होतोय, म्हणजे जास्त पसरतंय, त्याला काटेचा आधार लावायला लागतोय. आणि कुळवायच्या टायमाला लय अडचण होत्या ऊसामध्ये, म्हणून मी काही जास्त आणले नाही. ती 10च रोपं आणली, खायला होतील म्हणून. चला आता नंतर सासू सासरा आलेले, ते पण जरा शेतामध्ये फिरले. खूप दिवस झाले सासूबाई आल्या नव्हत्या शेतामध्ये, म्हणून आलेल्या फिरायला, म्हणजे शेतातलं बघायला लागण वगैरे कशी झाली ते. मग चालू आता आम्ही घरी. पण काकरून लावली तर, आणि थोड्याशा पावट्याच्या शेंगा पण घेतल्या संध्याकाळच्याला. अवतार कसं झालाय शेतामध्ये आल्यानंतर असाच अवतार होणार की नाही. मग हा व्लॉगचा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण करायला विसरू नका. बाय बाय.